लगते हैं क्या ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम बड़े अच्छे लगते हैं ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम पश्चिमार सेलचे अध्यक्ष चंदूदादू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्या गेलेल्या कोळीआगरी महोत्सव 2024 या पहिल्या पर्वाचा शेवटचा दिवस दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडला। दिनांक 2 फेब्रुवारीपासून दिनांक 11 फेब्रुवारीपर्यंत या कोळीआगरी महोत्सवाचे पहिले पर्व सुरू होते। कोळीआगऱ्यांची संस्कृती जपत या कोळीआगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या कोळीआगरी महोत्सवाला रील स्टार्सपासून नामवंत कलाकारांनी आपली उपस्थिती दाखवली। तसेच मराठी चित्रसृष्टीतले नामवंत कलाकार अभिनेते सचिन पिळगावकर, जयवंत वाडकर, विजय पाटकर आणि सध्या आपल्या विनोदी शैलीने लोकांना खळखळून हसवणारे अरुण कदम यांसारख्या नामवंत कलाकारांनी या कोळीआगरी महोत्सवाला आपली उपस्थिती दर्शवली। तसेच खासदार राजन विचारे, आमदार रमेश पाटील, नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, हिंदी चित्रसृष्टीत आपली वेगळी छाप सोडणारे तसेच आपल्या सर्वांच्या आवडत्या महाभारत या मालिकेमध्ये अर्जुनाची भूमिका साकारत सर्वांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते फिरोज खान यांची देखील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली। कोळीआगरी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी नाचाना रंगलाय कोळीवाडा या कार्यक्रमाचे आयोजन नागरिकांसाठी करण्यात आले होते। तसेच 10 दिवस या कार्यक्रमावेळी दर दिवशी लकी ड्रॉ काढला जात होता आणि या लकी ड्रॉमध्ये नाव आलेल्या महिलेला आई एकविरेची मानाची साडी भेट दिली जात होती। या 10 दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद लुटला। 2 तारखेला कोळीआगरी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी एकविरा देवीने मला वचन दिलं की हा कोळीआगरी महोत्सव तुझा 11 दिवसाचा मी चांगल्या पद्धतीने पार पाडेल। पण इथं सर्व पिक्चर अभिनेते आणि सचिन पिळगावकर, जयवंत वाडकर, भाऊ कदम आणि सर्व या ठिकाणी मोठे मोठे दिग्गज नेते येऊन गेले, जसे नवी मुंबई महापालिका आयुक्त या ठिकाणी आवर्जून कोळीआगरी महोत्सवाला त्यांनी हजेरी लावली। पण आज मला दादाला एवढंच सांगायचं की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष यांनी आज या ठिकाणी येऊन पाहायला पाहिजे होतं का हे किती मोठं चित्रीकरण आहे। आणि हे चित्रीकरण असे बरेच कोळीआगरी महोत्सव झाले, पण असा कोळीआगरी महोत्सव कधीच झाला नाही आणि तमाम महाराष्ट्रामध्ये आज या कोळीआगरी महोत्सवाचं नाव झालं। म्हणून आज दादा माझं मन दुखवलं नाही, पण तुम्ही या ठिकाणी आज आले असते तर आज सर्व कोळी लोकांना आनंदाचं वातावरण दिसलं होतं आणि तुम्ही आल्यानंतर आनंदाचं वातावरण पसरलं असतं। पण आज सर्व कोळीआगरी महोत्सवाला सगळ्या चांगल्या नेत्यांनी हजेरी लावलेली आहे आणि ही चांगल्या पद्धतीने हजेरी लावली। म्हणून आज नव्या मुंबईमध्ये नव्हे तर तमाम महाराष्ट्रामध्ये हे मोठं चित्रीकरण झालेलं आहे। तर हे असंच पुढं आई एकविरा देवीला प्रार्थना करतोय की असंच पुढंच आमच्या पाठी उभी राहून आणि पुढच्या आम्हाला आगरी कोळी महोत्सवाला चालना मिळावी हीच आईला माझी नाव। राजन विचारे या ठाणे जिल्ह्याचा खासदार या ठिकाणी उभा आवर्जून उपस्थित राहिले। माझ्यावर सर्व पक्षीय माझ्यावर प्रेम करतात। आम्ही 2002ला मेळावा घेतला, विविध पक्षाचे लोक आज माझ्या मेळाव्याला कोळी महासंघाचा मेळावा घेतला तेव्हा विविध पक्षाचे लोक कोळी माझ्या मेळाव्याला उपस्थित राहिले। आज माझं सगळ्यांचं रिलेशन चांगलं असतं आज म्हणून एवढा माहोल या ठिकाणी कधीच मिळाला नाही।
उतरलो तेव्हा मला वाटलं होतं की काय होईल, पण काय नाही. त्यावेळेला माझ्या एकविरा देवीच्या मंदिरात गेलो आणि आई एकविराने सांगितलं, जा मी तुझ्या पाठीचे आहे. असे गावदेवी मैदानामध्ये काही वर्षापूर्वी कोळी आगरी महोत्सव झाले, पण असा कोळी आगरी महोत्सव आणि महाराष्ट्रामध्ये असं मोठ्या प्रमाणात चित्रीकरण केलेलं आहे. म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार मी माझा सक्का भाऊ मानला जातो व आणि प्रांत अध्यक्ष ज्यांच्या खांद्याला मी खांदा लावून काम करतो ते सुनील तटकरे, त्यांनी यांना आमंत्रित केलं होतं. पण यांनी आज बघितलं असतं तर आज आमच्या कोळी लोकांना मनाला फार शांतता वाटलं. खूप छान इथं आल्यानंतर म्हणजे खूपच आनंद वाटला. मी चित्रकार आहे आणि जसं चित्र एखादी वस्तू रंगतो आणि परिपूर्ण झाल्यानंतर जो आनंद मिळतो, तसे हे संपूर्ण मला आजचा हा महोत्सव पाहून खूप आनंद वाटला. आणि मला वाटतं की ह्याच्यात अजून रंग असे भरतील, कारण कार्यकर्ते इथले खूप धडाडीचे आहेत आणि आगरी कोळी यांचं म्हणजे एक वेगळंच जग असतं आणि त्याचं काय वर्णनच आपण करू शकत नाही, कारण त्याच्यात एवढे रंग सामावलेले आहेत. आणि कुठलाही कार्यक्रम असू दे, काही असू दे, हे जे आहेत म्हणजे आपल्या आगरी कोळ्यांचा हा जो महोत्सव असतो तो नेहमीच बहारदार असतो. आणि खरोखर ह्या इथे मी आलो आपल्या तर पाहून आनंद वाटला. आणि जसं आमचा कॅनव्हास हा पूर्ण झाल्यानंतर, पेंटिंग झाल्यानंतर जे एक समाधान वाटतं पाहताना की किती सुंदर आहे पेंटिंग, तसंच आज ही सगळे एवढी माणसं, गर्दी आणि हा महोत्सव खुललेला पाहून खूप आनंद वाटला. आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी असाच आपला हा उत्सव उत्तरोत्तर खूप मोठा हो. अनेक शुभेच्छा. सर्वप्रथम मी तुम्हाला आभार मानेल की मी दुसऱ्यांचे इंटरव्ह्यू देतो, आज तुम्ही माझे इंटरव्ह्यू देते. तर मी वेगळ्या आपले प्रश्न मांडत असतो आणि मला आगरी महोत्सवला येऊन असं म्हणजे भरपूर चांगलं वाटतं आहे. आणि मी एक अँकरसुद्धा आहे आणि गायकसुद्धा आहे आणि मी ॲक्टरसुद्धा आहे. मी आजपर्यंत जे मी प्रश्न मांडलेले आहेत ते कुठल्या ना कुठल्या कारणासाठीच मांडलेले आहेत आणि ते वेगळ्या प्रश्नांना मी उत्तरं देत असतो. आणि दिवासाहेबांच्या प्रत्येक आंदोलनात मी असतो, त्यांची शूटिंग घेत असतो, काय होत असतं ते कार्यरत काय होतं आहे, ती अजून काय होणार आहे तिथे ह्याची सगळी माहिती काढत असतो. आणि या आगरी महोत्सवाला पुढच्या वेळेस नक्की या, मी येतोय, तुम्ही या. धन्यवाद. मला तर त्यांनी काल इन्व्हाइट केला आणि मी त्यांचा फोन उचलला आणि मी आज आलो इथे, कारण की मला पण आज भरपूर इन्व्हायटेशन आलेले आहेत. तरी पण अजून मला 2 ठिकाणी जायचं आहे. क्रिकेटच्या मॅचला सुद्धा जायचं आहे, हळदीमध्ये पण जायचं आहे. पण आज हा कोळी आगरी महोत्सव आहे. आज मला माझ्या आगरी आणि कोळी समाजाचा अभिमान आहे. आज मला त्या लोकांनी खूप सपोर्ट केला आहे, त्यांच्यामुळे आज मी खूप पुढे आहे. आज 2014 पासून या सोशल मीडियाला आहे, फेसबुक, इंस्टा, टिकटॉक आणि लास्ट आता यूट्यूब, या मी इथपर्यंत मला माझ्या आगरी कोळी समाजाने आणि अनेक समाजाने पोहोचवला. तर मी मनापासून माझे त्यांना आभार बोलतो. थँक्यू सो मच. माझा पहिला व्हायरल झालेला रील्स तर नाही बोलू शकत, पण मी पहिला बोलू शकता. माझा एक सॉन्ग आलेला यूट्यूबला, जगू कसा तुझ्या विना सजनी ग आणि जांभूळ नाही पिकली. आता जस्ट स्टेजवरती झाला सॉन्ग, राजीर मालीनी गायला. तो माझा लॉकडाऊनमध्ये झालेला होता. त्याच्यानंतर मी भरपूर सॉन्ग केले. आज माझे यूट्यूबला सॉन्ग आहेत 100+ सॉन्ग आहेत. आणि मी ॲक्टर आहे, मी सिंगर नाही आहे, ॲक्टिंगचं काम करतो. ॲक्टिंगच्यामुळे मला माझे जेवढे आगरी कलाकार आहेत, जेवढे सिंगर आहेत, तेवढ्याने प्रत्येकाच्या यूट्यूबला मला चान्स दिले. जेवढ्या माझ्या आगरी कोळी समाजाचे जेवढे सिंगर आहेत त्यांना मी थँक्यू बोलतो. कारण की त्यांनी मला त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती मला चान्स देऊन मला खूप मोठा केला त्यांनी. प्रेक्षकांना मी एकच आवाहन करतो की प्रत्येक मुलगा हल्ली सोशल मीडियावर येतो, प्रत्येकाला सपोर्ट करा. कोणी कोणावरती जळू नका तुम्ही, कारण की जळण्याने जो पुढे जात असेल माणूस तो मागे येतो, कारण की त्याला मानसिक त्रास होतो. मानसिक त्रासच्या मुळे तो पुढे जायचा विचार करत नाही.
कारण की लोक काय कमेंट करतात काय कमेंट नाही, तो कमेंटमध्ये घुसून तो स्वतःला हे करतो. त्याच्यामुळे कोणी कोणाला घाण कमेंट करू नका. प्रत्येकजण प्रत्येकाचा विचार करा, प्रत्येक मुलाला सपोर्ट करा आणि प्रत्येकजण पुढे जा. आज मला एक सांगण्याचा मेसेज आहे प्रत्येकाला. मला येऊन खूप मस्त वाटलं येऊन. मी कुठं पण रोजचे फिरायला जातो, रोजचे रील्स बनवतो. बस शाळेत मी जातो, पहिलीशीच जातो, पण अभ्यास करतो, जेवण करतो अभ्यास. माझ्या रील्स बघला सगळ्यावी, मला खूप पुरण आहे तुम्ही सगळ्यावी. थँक्यू. त्यावेळी माझ्यासाठी बोलले, मला खूप मस्त वाटलं. मी पहिली डान्स क्लासला जाते आणि प्रदीप पाटील, मी सुद्धा कोली डान्स करते आणि ते माझे दोन्ही पॅशन. आज मी 2 सॉंग्स घेतलेले, हिपहॉप सारखं होता आणि एक कोली सारखं होता. एक होता माझ्या नावाने बंगला आणि एक होता मुंबईचा. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.